पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी 2 कप चणा डाळ घेतली आहे। ह्या कपाचं माप मी इथे घेतलं आहे। तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करू शकतात। पुढील प्रोसेस सगळे त्याच कपाने मोजायची आहे। तर ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची। त्यात काही हिरवी डाळ असेल किंवा साल असलेली डाळ असेल तर ती काढून घ्यायची, नाहीतर ती डाळ व्यवस्थित शिजत नाही। आता ही जी चणा डाळ आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर शक्य असेल तर 2 तास भिजत ठेवायची आहे, ज्यामुळे डाळ लवकर शिजते आणि तिचा वातुळपणाही कमी होतो। आता इथे मी ही डाळ धुवून घेतल्यानंतर लगेचच कुकरमध्ये काढून घेतली आहे। मला इथे डाळ भिजत ठेवायला वेळ नाही आहे, त्यामुळे मी ही डायरेक्ट कुकरमध्ये काढून घेतली आहे। आता याच्यात 4 कप पाणी टाकायचं आहे। जेवढी डाळ असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी इथे टाकायचं आहे। तर 2 कप डाळीसाठी मी 4 कप पाणी घेतलं आहे। एवढ्या पाण्यात डाळसुद्धा व्यवस्थित शिजते आणि दुसरं म्हणजे आपल्या कटासाठी सुद्धा पाणी शिल्लक राहतं। त्यानंतर ह्या पाण्यात मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेल टाकल्यामुळे डाळ लवकर शिजते आणि झाकणातून शिट्टी होताना जर पाणी बाहेर निघत असतं तर तेल टाकल्यामुळे ते पाणी बाहेर येत नाही। आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि 4-5 शिट्ट्या ह्या डाळीच्या करून घ्यायच्या आहेत। डाळ आपल्याला अगदी छान सॉफ्ट अशी शिजलेली पाहिजे। आता कुकरची वाफ पूर्ण निघाल्यानंतर मी झाकण उघडलं आणि हे पहा, अशी आपल्याला अगदी मऊसूत डाळ ही शिजवून घ्यायची आहे। डाळ अजिबात कच्ची राहायला नको, नाहीतर मग डाळीचं किंवा आपल्या पुरणाचं जे टेक्स्चर असतं ते व्यवस्थित येत नाही। आता ही शिजलेली डाळ मी एका चाळणीत काढून घेतली आहे, जेणेकरून त्यातलं पाणी सेपरेट होईल आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरता येईल। आता चाळणीत ही जी डाळ आता आपण काढून घेतली आहे ती डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर चाळणीतूनच ही डाळ मी अशी बारीक करून घेते। त्यासाठी इथे मी असा गोल चमचा वापरला आहे। तुम्ही तुमच्याकडे जर पेला असेल, ग्लास असेल किंवा वाटी असेल त्याचाही वापर करू शकतात। ही डाळ गरम असतानाच आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे। पुरण यंत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करा, त्याच्याने सुद्धा ही डाळ छान वाटली जाते। आता बरेच जण ही डाळ आधी गूळ आणि साखर टाकून शिजवून घेतात, नंतर वाटतात, पण मग तसं केलं तर डाळ थोडी चिकट होते आणि ती वाटायला त्रास होतो। तर त्यामुळे ही डाळ मी आधीच वाटून घेतली आहे। आता वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला 1 कप साखर आणि 1 कप गूळ टाकून घ्यायचा आहे। जेवढी डाळीची क्वांटिटी होती म्हणजेच 2 कप, तेवढीच आपल्याला साखर आणि गूळ मिळून क्वांटिटी घ्यायची आहे। आता काही जण फक्त साखर वापरतात तर त्यांनी डायरेक्ट 2 कप साखर टाकायची आणि काही जण फक्त गूळ वापरतात तर त्यांनी डायरेक्ट 2 कप गूळ टाकायचा। गूळ थोडासा जास्त गोड असतो तर तो थोडा कमी वापरला तरी चालेल। आता ही गूळ आणि साखर मी या पुरणामध्ये छान मिक्स करून घेते। हे पहा, असं मिक्स करून घेतल्यानंतर आता मध्यम गॅसवरती मी हे पुरण शिजवून घेणार आहे। हे पुरण शिजवताना गॅसची फ्लेम लो किंवा मध्यम ठेवा। हाय फ्लेमवरती जर पुरण शिजवलं तर ते कढईला चिटकण्याची शक्यता असते। हे जे पुरण आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती सतत ढवळत असं शिजवून घ्यायचं आहे। पुरण शिजवताना जाडच कढई वापरायची। स्टीलची कढई जर वापरली तर बऱ्याचदा हे पुरण त्या कढईला चिटकतं आणि करपतं। तर आता हे पहा, पुरण मी इथे साधारण 7 ते 8 मिनटं मध्यम गॅसवर शिजवून घेतलं आहे। आता पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। तर हे पुरण आता परफेक्ट शिजलं आहे हे कसं ओळखायचं, तर पुरण असं एका जागी सगळं गोळा करायचं, त्यानंतर त्यात असा चमचा उभा ठेवायचा। हा चमचा जर असा उभाच राहिला तर आपलं पुरण परफेक्ट शिजलं आहे असं समजायचं, आणि जर चमचा उभा ठेवल्यानंतर आडवा पडत असेल तर समजायचं पुरण अजून 2-3 मिनटं शिजवण्याची गरज आहे। आता या पुरणात मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेतलं आहे। आता पुरण थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला पुरणपोळी बनवायला घ्यायची आहे। तर जेव्हा आपण डाळ शिजत लावत असतो तर तेव्हाच आपल्याला कणिकसुद्धा मळून घ्यायची असते। मी इथे शूटमध्ये दाखवते, त्यामुळे मी ही कणिक पुरण झाल्यावर मळून घेते। तर आता इथे मी कणिक मळण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। जेवढी डाळ घ्यायची तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठही घ्यायचं आहे। तर हे गव्हाचं पीठ मी अगदी बारीक जी पिठीची चाळणी असते त्याच्याने चाळून घेते। ही चाळणी आपल्याकडे नसेल तर आपण एखाद्या कापडाने सुद्धा हे पीठ चाळून घेऊ शकतो, पण पुरणपोळीसाठी पीठ अगदी बारीक हवं। त्यानंतर याच्यात मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं किंवा चवीपुरता मीठ टाकायचं। 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं छान एकजीव करून घेते। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे। आपली जी रोजची चपातींची कणिक असते तशीच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे।
खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त सैलही नको. तर आता हे पहा, ही कणिक इथे मळून झालेली आहे. आता ही कणिक आपल्याला 5 मिनटं तरी छान मळून घ्यायची आहे. म्हणजे जेवढी कणिक चांगली मळली जाते तेवढ्या आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या छान तयार होतात. तर कणिक मळत असताना आपण सुरुवातीला 2 चमचे तेल टाकलं होतं. आता पुन्हा मी इथे 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि तेल टाकल्यानंतर 2-3 मिनटं ही कणिक अशी छान मळून घेतली आहे. हे पहा, आता आपली कणिक इथे मळून झालेली आहे. आता ही कणिक आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायची आहे. तर साधारण 15 मिनटं ही कणिक आपल्याला अशी सेट होऊ द्यायची आहे. पण ही आपल्याला झाकून ठेवायची आहे. कणिक झाकण्यासाठी इथे मी एक स्वच्छ रुमाल घेतला आहे. तो रुमाल ओला करून घ्यायचा आणि ह्या कणकेवरती झाकून ठेवायचा आणि ह्या रुमालाच्या वरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि अशी ही कणिक आपण 15 मिनटं झाकून ठेवली होती. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत कणिक अगदी छान सॉफ्ट अशी तयार झालेली असते. छान कापसासारखे मऊ मऊ कणिक तयार होते. त्यानंतर पुन्हा मी याच्यात 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत आपण ह्या कणकेमध्ये साधारण 4 ते 5 चमचे, आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो छोटा चमचा, ते 4-5 चमचे तेल मी इथे टाकून घेतलं आहे. तेल टाकल्यानंतर 5 मिनटं कणिक मळून घेतली, पुन्हा रुमालाने झाकून ठेवली. आता ह्याच्यातून आपल्याला लागेल तसा गोळा काढून आपल्याला पोळी बनवायची आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी पोळपाटाला मी एक सुती रुमाल बांधून घेतला आहे. यामुळे पोळी छान पातळ लाटता येते आणि पोळपाटाला चिकटतही नाही. आता इथे आपण जी कणिक मळून घेतली होती त्याचा एक छोटा गोळा घेतला. त्या गोळ्याला ह्या पद्धतीने थोडंसं तेल लावून असं आतल्या बाजूने मळून घ्यायचं. हे पहा, असं फोल्ड करत जायचं म्हणजे हा गोळा छान मळला जातो आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही गोळा तयार केला तर त्याची पुरणपोळी खूप छान सॉफ्ट तयार होते. तर इथे आपला हा जो गोळा आहे हा तयार आहे. आता गोळ्याला पीठ लावून घ्यायचं आणि छान एक छोटीशी याची पारी लाटून घ्यायची. हे पहा, ही लाटून झाल्यानंतर याच्यात आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला होता त्याच्या 1.5 पट आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. म्हणजे कणकेच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा मोठा असायला हवा. तुम्ही पहिल्यांदाच ही पोळी बनवत असाल तर जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे तेवढाच पुरणाचा गोळा घेतला तरीसुद्धा चालेल. आता पुरणाचा गोळा ठेवून ही जी पारी होती ती सगळ्या बाजूने छान बंद करून घेतली. आता पीठ लावून हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटताना लाटणं जाड वापरायचं. जाड लाटण्याने ही पोळी एकसारखी लाटली जाते. बारीक लाटणं जर वापरलं तर ती पोळी कुठे जाड कुठे बारीक अशी लाटली जाते. तर आता हलक्या हाताने ही पोळी मी लाटून घेते. हलक्या हाताने पोळी लाटल्यामुळे एकतर ही पोळी कुठेच फाटत नाही, सगळ्या बाजूने खूप छान एकसारखी लाटली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे ही पोळी अगदी छान टम्म अशी फुगते. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय आपली जी पुरणपोळी आहे ती इथे लाटून झाली आणि तुम्हाला दिसत असेल कुठेच पोळी फाटलेली नाही आहे. जरी आपण पुरण हे कणकेच्या गोळ्यापेक्षा जास्त घेतलं होतं तरी पोळी खूप छान अशी तयार झाली आहे. आता ही पोळी भाजून घेऊ. पोळी भाजण्यासाठी तव्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं. हे तूप पसरून घेतलं. त्यावरती आपण लाटून घेतलेली पोळी टाकायची. आता मध्यम गॅसवर ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. लो फ्लेमवर भाजू नका, नाहीतर पोळ्या कडक होतात. तर मध्यम गॅसवरती ही पोळी मी एका बाजूने भाजून घेतली आहे. थोडेसे बबल यायला लागले की ही पोळी उलटून घ्यायची. उलटल्यानंतर लगेचच तुम्हाला दिसेल पोळी अगदी छान अशी फुगायला लागेल. हे बघा, अगदी छान अशी गुबगुबीत पोळी इथे फुगून झालेली आहे. आता पुन्हा ही एकदा पलटून घेऊ आणि आता तूप टाकून ही पोळी पुन्हा एक वेळा भाजून घेऊ. तर तूप टाकल्यानंतर असं एखाद्या उलटण्याने ती प्रेस करून छान भाजून घ्यायची म्हणजे तिचे काठही छान भाजले जातात. आणि अशा प्रकारे आपली पुरणपोळी इथे तयार झाली आहे.